नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझं चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होममेकर पूनम। तर आज मी तुम्हाला अशी सोपी आणि झटपट कुकर चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे, जी चवीला कोणत्याही हॉटेलपेक्षा कमी नाही। या रेसिपीमध्ये प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे, त्यामुळे नवशिकेसुद्धा ही बिर्याणी सहज बनवू शकतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरू करूया आपल्या भन्नाट कुकर चिकन बिर्याणी रेसिपीला। चिकन बिर्याणीसाठी मी घेतलेला आहे इथे अर्धा किलो चिकन। तर हे चिकन आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं आणि खळखळून धुवायचं आहे, जेणेकरून ना त्याचा वास निघून जाईल। तर धुवून घेतल्यानंतर त्याचं पाणीसुद्धा पूर्णपणे नितळून काढायचं आहे। आता हे चिकन मी मॅरिनेट करून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी। तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये 1 ते 2 चमचे हळद टाकून घेते, त्यानंतर लाल तिखट, छोटे 2 चमचे बिर्याणी मसाला, छोटे 2 चमचे मीठ आणि 1 छोटी वाटी दही मी याच्यावरती घालून घेणार आहे। दही टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र असं मिक्स करायचं आहे। अगदी पूर्णपणे चिकनला प्रत्येक मसाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे। इथे गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। तर त्याच्यामध्ये 2-3 दालचिनीचे तुकडे, शहाजिरे, मिरे, लवंग, मसाला विलायची, साधी हिरवी इलायची आणि तमालपत्र घेतलेलं आहे। इथे आता आपलं तूप गरम झालेलं आहे आणि या तुपामध्येच मी हे खडे मसाले घालून घेते। हे मसाले तडतडले की याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट पण घालायची आहे आणि आता हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग इथे बदललेला आहे। असा रंग झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले 2 टोमॅटो टाकून घेणार आहे। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं। टोमॅटोसुद्धा चांगला परतला गेला आहे। आता यामध्ये 1 चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, आपलं घरगुती काळं तिखट आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे। तर इथे मी 2 ते 3 चमचे बिर्याणी मसाला टाकून घेतला आणि पुन्हा एकदा हे मिक्स केलं। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे। पुदिना जर तुमच्याकडे नसेल तर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ॲड केला तरी काही हरकत नाही, परंतु पुदिन्याने छान असा सुगंध आपल्या बिर्याणीला येतो। आता यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकनसुद्धा टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चिकन आपल्याला 5 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं। तर चिकन बिर्याणीसाठी मी इथे एक लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे। तर तुम्हीसुद्धा कुठल्याही कंपनीचा पण लॉंग ग्रेन असा तांदूळ घ्या। मी हा तांदूळ इथे 3 वाट्या घेतलेला आहे आणि स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। लक्षात ठेवायचं, आपल्याला जेव्हा बिर्याणी बनवायची असते तेव्हा आपण जेवढा तांदूळ घेऊ त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं असतं। म्हणजे 3 वाट्या तांदूळ घेतला तर 6 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचे। 10 मिनिटानंतर झाकण काढलं तर छान असं आपलं चिकनसुद्धा वाफवलेलं आहे। तर मी 6 वाट्या जे पाणी गरम करून ठेवलं होतं ते यामध्ये आता टाकून घेते। पाणी टाकल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती वरून टाकणार आहे थोडी कोथिंबीर। आता कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा थंड करून घेतलेला आहे। त्यानंतर हे झाकण काढलं तर पहा किती छान आणि सुवासिक अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे।
तर एवढी साधी आणि सोपी बिर्याणीची रेसिपी कोणीही सहज ट्राय करू शकेल. जे कोणी नवीन स्वयंपाक करणारे आहेत किंवा बॅचलर्स आहेत ज्यांना बिर्याणी आवडते परंतु बनवायला कठीण वाटते, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही तो शेवटपर्यंत पाहिला याबद्दल खूप सारे धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.